नमस्कार. एल के एंटरप्राइजेसच्या मधुरा भट यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. मधुरा भट यांनी अतिशय यशस्वीरित्या एल के एंटरप्राइजेस ही संस्था त्यांच्या पतीसह मोठी केली, वाढवली. अगदी पतीच्या निधनानंतर देखील त्यांनी एकांड शिलासारखं आपल्या सवंगड्यांना बरोबर घेऊन ही संस्था आजही दिमाखात सुरू ठेवली आणि ठाणे शहरातील अनेक नामवंत संस्थांना त्या आजही त्यांच्या ट्रॉफीज पुरवत आहेत. मोमेंटोचा हा बिझनेस असा आहे की याच्यामध्ये माणूस हे जे मोमेंटोज असतात हे अनेक काळ, दीर्घकाळ ते जतन करून ठेवत असतात, जपत असतात. तर हा व्यवसाय नेमका कसा आहे, या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी काय काय अचिव्हमेंट्स केलेल्या आहेत, या संदर्भात बातचीत करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत मधुरा भट. मॅडम, सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत. माझा पहिला प्रश्न तुम्हाला मॅडम आहे की एल के एंटरप्राइजेसची सुरुवात नेमकी कशी झाली, काय सुरुवातीची काय परिस्थिती होती, कारण आज सगळं वैभव दिसतं आहे, आज एवढ्या मोठ्या प्रमाणात के एंटरप्राइजेस वाढलेलं आहे, सुरुवात कशी झाली होती? नमस्कार. एल के एंटरप्राइजेसची सुरुवात मिस्टर माधव भट यांनी केली. सुरुवातीला नोकरी करून मॅन्युअली एन्ग्रेविंग मशीन घेऊन त्यांनी व्यवसायाची खरी सुरुवात केली. त्यानंतर माझे लग्न झाल्यानंतर मीही त्या मशीनवर ऑपरेट करून लेबल्स वगैरे बनवत होते. सो उत्तम दर्जा आणि चांगलं उत्पादन पूर्ण वेळेत आपण वेळ पूर्ण करून लोकांना दिलं तर आपण नक्कीच याच व्यवसायात यशस्वी होऊ, ह्या आत्मविश्वासाने खरी एल के एंटरप्राइजेसची मुहूर्तमेढ रोवल्या गेली. त्यानंतर 16 नंबरला आम्ही लेझर एन्ग्रेविंग मशीन म्हणजे कम्प्युटराइज मशीन घेतलं आणि नंतर तिथे ॲक्रेलिक कटिंग, एन्ग्रेविंग असं करायला लागलो, ट्रॉफीज वगैरे बनवायला लागलो. अशी व्यवसायाची खरी सुरुवात झाली. तुमच्याकडे आम्ही अनेक प्रकारच्या ट्रॉफीज बघतोय, मोमेंटोज बघतोय, सगळ्या गोष्टी बघतोय, मेडल्स बघतोय. एक प्रकारे आनंदाचा खजिना तुमच्याकडे आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. एल के एंटरप्राइजेसच्या माध्यमातून तुम्ही काय काय उपलब्ध करून देता? एल के एंटरप्राइजेसमध्ये लेझर एन्ग्रेविंग, लेझर कटिंग, त्यानंतर ॲक्रेलिक कटिंग, वुडन एन्ग्रेविंग, बॅचेस, ॲक्रेलिकशी रिलेटेड सगळ्या जॉब म्हणजे क्रिएटिव्ह वर्क वगैरे त्याच्यावर व्हायला लागलं. त्याच्यानंतर एल के एंटरप्राइजेसमध्ये मेडल्स, ट्रॉफीज, मोमेंटो, सुवेनियर्स, दुकानाचे बोर्ड्स अशा विविध क्रिएटिव्ह वर्क व्हायला लागलं त्यावर. मॅडम, दहीहंडीचा उत्सव जवळ आलेला आहे. दहीहंडी म्हटलं की खूप मोठ्या प्रमाणात मोमेंटोज लागत असतात, ट्रॉफीज लागत असतात. मला सांगा, या वेळेस दहीहंडीसाठी तुम्ही काय आगळं वेगळं तयार केलेलं आहे? कारण तुम्ही निर्माण केलेली एक ट्रॉफी हीच यंदा सगळ्यांचं लक्ष वेधून घेणार, यात अजिबात शंका नाही. दहीहंडी म्हणजे आमच्याकरता एक उत्सव आहे. दहीहंडीत खूप उत्साहाने आम्हाला काहीतरी वेगळं करायला मिळतं. सो मंडळं पण खूप वर्षापासून माझ्याकडे जोडलेली आहेत. सो दरवर्षी मॅडम आता ह्या वर्षी आपण काय नवीन करूया, तर 6 फुटाच्या ट्रॉफी, नंतर कृष्ण हंडी, लायटिंगवाली ट्रॉफीज, किंवा आता ह्या वर्षी मी मंडळाचं नाव आणि बासरी अशी एक वेगळी छान ट्रॉफीज बनवलेली आहेत. सो त्यांना पण एक काहीतरी आत्मविश्वास असतो की मॅडम ह्या वर्षी आपण काहीतरी नवीन देऊया करून. सो त्यांना मी तशा त्यांच्या मागणीनुसार, त्यांच्या कल्पनेनुसार मी ट्रॉफीज बनवून देते. एकदा श्रावण महिना चालू झाला की आपोआप एक 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 सण सुरू होतात. दहीहंडीनंतर येणाऱ्या गणपतीसाठी देखील तुम्ही काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आणत आहात, त्याविषयी देखील सांगा. दहीहंडीसारखंच गणपती, नवरात्र किंवा दिवाळी पहाट म्हणा, अशा सणांसाठी पण माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रॉफीज असतात. शिवाय मंडळांना हे सन्मानचिन्ह लागतात, जे सन्माननीय पाहुणे येतात त्यांच्यासाठी. तर ते लोक पण त्यांच्या कल्पनेनुसार, गणपती आहे तर मोदक म्हणा, किंवा नवरात्र आहे, नवदुर्गा पुरस्कार असतात. सो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मी त्यांना ट्रॉफीज बनवून देते. गेल्या काही वर्षांपासून ना ट्रॉफीच्या क्षेत्रामध्ये वैविध्यपूर्णता आलेली आहे. क्रिएटिव्हिटी खूप वाढलेली आहे. तुमच्याकडे देखील अनेक क्रिएटिव्ह ट्रॉफीज तुम्ही करत असतात. त्याचप्रमाणे ट्रॉफीची उंची देखील आता वाढू लागलेली आहे. याविषयी काय सांगाल? क्रिएटिव्ह ट्रॉफीजशी रिलेटेड असं सांगता येईल की वेगळं काहीतरी करायचं आहे, नेहमी करतो तशा ट्रॉफीज नको आहेत असं काही मला माझे ग्राहक सांगतात. तर काहीतरी आपण वेगळं करूया. तो लोगोची ट्रॉफी म्हणा प्रत्येकाच्या, किंवा मग आत्ता मध्यंतरी हनुमान व्यायामशाळेत खो खोच्या स्पर्धा झाला तेव्हा मी खो खोचं प्लेग्राऊंड ट्रॉफीवर साकारलेलं.
त्याच्यानंतर कोकण कला अकादमीच्या स्पर्धा झाल्या तेव्हा रंगमंच मी ट्रॉफीवर उभा केला. तो सगळ्यांच्या कौतुकास पात्र ठरला. तर असं विश्वास ठेवून लोक जे माझ्यावर विश्वास ठेवून काम देतात मला, तर त्याच्या क्रिएटिव्ह काहीतरी दिलं तरच त्यांना ते आवडेल. सो क्रिएटिव्ह वर्क करताना त्यांचं आणि माझ्या कल्पनांची सांगड घालून त्यांना हवं ते मी प्रत्येक वेळेस उपलब्ध करून देते. अशा प्रकारच्या सार्वजनिक मंडळांबरोबर काम करत असतानाच मधुरा भट यांच्या LK एंटरप्राइजेसच्या माध्यमातून कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये देखील त्या कार्यरत आहेत. अनेक नामवंत कंपन्या त्यांच्या क्लायंट आहेत. मॅडम, मला सांगा, कॉर्पोरेट्सना कशा प्रकारच्या गिफ्टिंगची आवश्यकता असते? कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये स्टार अवॉर्ड्स असतील किंवा कंपनीचं ॲन्युअल फंक्शन असेल किंवा मोठमोठे वेगवेगळे अवॉर्ड्स असतील, त्यांच्या त्या अवॉर्ड सेरेमनींना ज्या सिम्पल सोबर सुवेनियर्स लागतात, सो त्यांना मी तसे कस्टमाइज पण बनवून देते आणि त्यांच्या मागणीनुसार वेगवेगळ्या मटेरियलमध्ये ग्लास म्हणा किंवा ॲक्रेलिक म्हणा, वुडन म्हणा, अशा वेगवेगळ्या मटेरियलमध्ये पण त्यांना मी ट्रॉफीज बनवून देते. मधुराजी, तुम्ही मिस्टरांबरोबर हा तुमचा व्यवसाय सगळा सुरू केला होता. दुर्दैवाने काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या मिस्टरांचं निधन झालं. मला सांगा, त्यानंतर किती आव्हान होतं हा सगळा व्यवसाय पुढे नेण्याचा? नक्कीच सुरुवातीला मला थोडंसे प्रेशर आलेले की हा व्यवसाय मी पुढे चालू कसा करेन. पण घरच्यांचे सहकार्य, माझ्या मुलींचे टीमवर्क सगळं, त्याच्यामुळे मला हा व्यवसाय मी नक्कीच आता सगळ्यांचा आत्मविश्वास आहे की नाही हे तू करशील नक्की. सो मी तसं आत्ता पुढे चालू ठेवलं आहे. आणि मेन म्हणजे माझे सगळे ग्राहक, नाही मॅडम तुम्हाला हे पुढे करणं कराल तुम्ही, म्हणजे हा आत्मविश्वास त्यांनी मला निर्माण करून दिला. सो आता उत्तम दर्जा आणि काम वेळेत पूर्ण करून देणं ह्याकडे माझं जास्त लक्ष असतं. कारण माझ्याकडे क्रिएटिव्ह वर्क जास्त आहे. रेडीमेड आणलेल्या ट्रॉफींना जशाच्या तशा स्टिकर लावून यापेक्षा वेगळं काहीतरी देण्याचा मी दरवेळेस नक्की प्रयत्न करते. सो वेळेत काम देणं, उत्तम दर्जा, हे याच्यावर माझा भर असल्यामुळे सगळ्यांच्या विश्वासात मी पात्र ठरते आहे, याचा मला अभिमान आहे. हे सगळं करत असताना याच्या पाठीमागे जवळपास 25-30 वर्षांचा इतिहास आहे, मेहनत आहे. मला सांगा, तुमच्या अनेक सक्सेस स्टोरीज तयार झाल्या असतील, त्यापैकी एखादी आमच्या प्रेक्षकांबरोबर शेअर करा. सक्सेस स्टोरी म्हणायला गेलं तर सक्सेस स्टोरी अशी एक नाही सांगता येणार, भरपूर आहेत. पण तरी पण ग्राहक वर्ग जो आपल्याकडे आत्मविश्वासाने येतो की मला ह्यावेळेस रेडीमेड ट्रॉफीजपेक्षा काहीतरी वेगळं हवं आहे. सो त्यांची कल्पना त्यांच्या ट्रॉफीवर साकारणं, ही एक याच्यात वैविध्यपूर्ण काहीतरी करणं, हेच मला जास्त खरं सक्सेस वाटतं. पण मोठमोठी कार्यालयांमधली, कंपन्यांमधली लोक जी माझ्याकडे त्या दृष्टीने बघतात आणि मला ते काम देतात, त्याच्यातच खरं माझा सक्सेस आहे असं समजते मी. या सगळ्यामध्ये तुमचा स्टाफसुद्धा तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करत असतात आणि तुम्हाला तुमच्या स्टाफविषयी देखील खूप अभिमान आहे. काय सांगाल तुमच्या स्टाफविषयी? माझा स्टाफ तर अतिशय चांगला आहे. यंग मुलं आहेत सगळी. प्रत्येकजण आपलं आपलं काम खूप चांगलं निभावतं आणि मला त्यांचा खूप सपोर्ट आहे. त्याच्यामुळे तरच मी हे पुढे काम चालू ठेवते आहे. सो माझा स्टाफ अतिशय चांगला आहे. LK एंटरप्राइजेसच्या या ट्रॉफ्या फक्त ठाणे शहरापुरत्या मर्यादित नाही, केवळ महाराष्ट्रापुरत्या मर्यादित नाही, तर अनेक ट्रॉफीज त्यांच्या देशाच्या बाहेर देखील गेलेल्या आहेत. मॅडम, काय सांगाल याविषयी? LK एंटरप्राइजेसचा विस्तार आता मोठा व्हायला लागला आहे. देवाच्या कृपेने सगळं माझ्या स्टाफ, हितचिंतक यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने मी व्यवसाय वाढतो आहे. माझ्या ट्रॉफीज देशाच्या बाहेरसुद्धा गेलेल्या आहेत. त्यांच्या थीमनुसार मी त्या ट्रॉफीज करून दिलेल्या आहेत आणि त्यांना एवढं माझ्यावर त्यांनी विश्वास ठेवला आहे की एवढ्या मोठं काम मला दिलं आहे, त्याच्यात खरं आनंद आहे. मॅडम, तुम्हाला अनेक पुरस्कार या सगळ्या उद्योजकीय वाटचालीमध्ये मिळालेले आहेत, त्याविषयी सांगा. मला वेगवेगळ्या क्षेत्रातून महिला उद्योजका म्हणून गौरविण्यात आले आहे. त्याच्यामुळे माझा खरंच आत्मविश्वास खूप वाढला आहे. सो LK एंटरप्राइजेसच्या माध्यमातून मी आणखी त्यांना त्यांच्या विश्वासास पात्र ठरीन असं काहीतरी काम करण्याचा माझा निश्चित आत्ता मानस आहे.
माझ्या महिला सहकाऱ्यांना मी सांगू इच्छिते की आता प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहे. आपण ठरवलं तर प्रत्येक क्षेत्रात आपण उंची गाठू शकतो. सो अभिमानाने पुढे जा आणि करून दाखवा. तर या होत्या LK एंटरप्राइजेसच्या मधुरा भट. मधुरा भट यांनी अतिशय ताकदीने आपला व्यवसाय वाढवला. केवळ वाढवला नाही तर नावारूपाला आणला. आपल्या क्लायंट्सना काहीतरी आगळं वेगळं देणं, काहीतरी क्रिएटिव्ह देणं, ट्रॉफिकच्या क्षेत्रामध्ये काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण देणं, प्रत्येकाला काहीतरी अशी गोष्ट देणं की ती त्याच्यासाठी स्वतःसाठीच बनवलेली आहे असं वाटतं. आणि त्यामुळेच LK एंटरप्राइजेसला आज या क्षेत्रामध्ये वेगळं मानाचं स्थान आहे. मॅडम, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद.